2 कोटी बहिणींना लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत. फक्त या बहिणी वगळल्या म्हणजे कोणाला मिळालेले नाहीत, आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. लाडकी बहीण योजनेचा तिसऱ्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते 25 सप्टेंबरपासून महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बऱ्याच महिलांना 4,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. 25 आणि 26 सप्टेंबरला देखील पैसे आलेले आहेत. तर बाकीच्या महिलांना पैसे आलेले नाहीत. याचं कारण असू शकतं की तुमची EKYC झालेली नसेल, तसेच आधार सीडिंग नसेल, तर याची खात्री करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर खूप महत्त्वाची अपडेट आपण आज जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्यास पटकन लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तसेच तुमच्या लाडकी बहीण योजनेसंदर्भातील काही शंका असतील तर आम्हाला कमेंटद्वारे निश्चितच कळवा. तर पाहूया सविस्तर अपडेट. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला महिन्याला 1,500 रुपये आणि वर्षाला 18,000 रुपये मिळणार आहेत. तसेच काही महिला अशा देखील आहेत की त्यांच्या एकाच कुटुंबात जर 2 महिला असतील तर त्या दोघींच्या देखील खात्यावरती एकत्रित म्हणजे एकाच दिवशी 9,000 देखील एकीला 4,500 असे आलेले आहेत. त्यामुळे ज्या महिलांना अद्यापही पैसे मिळाले नाहीत त्यांनी अजिबात चिंता करण्याचं कारण नाही. तुम्हाला 30 तारखेपर्यंत पैसे मिळून जातील. परंतु ज्या महिलांनी फॉर्म भरलेला नाही त्यांनी कृपया फॉर्म भरा, कारण 30 सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे आणि यानंतर कदाचित तारीख वाढवली जाऊ शकत नाही. त्यामुळे घाई करा, आधार सीडिंग करून घ्या, फॉर्म राहिलेल्यांनी भरून घ्या. आणि असं नाही की फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. लाडकी बहिणीसाठी जर तुम्ही अप्लाय केलं आणि या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला मोफत गॅस सिलेंडर या योजनेसाठी देखील त्याचा लाभ होणार आहे. कारण लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत आणि प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेचा ज्या महिला लाभ घेत आहेत अशाच महिलांना मोफत 3 गॅस सिलेंडर देखील मिळणार आहेत. त्याच्यामुळे ज्यांनी फॉर्म नाही भरला लाडकी बहीण योजनेचा त्यांनी पटकन भरून घ्या. तर लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणाला 3,000 मिळणार नाहीत. तसेच ज्या व्यक्तींचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत तर त्यांना पुन्हा संधी मिळणार का, हे देखील आपण या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना महाराष्ट्र सरकार दर महिन्याला 1,500 रुपये देत आहे. आत्तापर्यंत या योजनेचे जुलै-ऑगस्ट महिन्याचे मिळून पात्र महिलांना 3,000 रुपये सरकारने दिलेले देखील आहेत. परंतु अनेक महिलांचे अर्ज मंजूर असताना आणि त्याचप्रमाणे नवीन अर्ज करणाऱ्या महिलांना या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. तर पहा, 25 सप्टेंबरपासून तिसरा हप्ता तर येण्यास सुरुवात झालेली आहे. तर पहा, अशा सर्व महिलांची आता प्रतीक्षा संपलेली आहे, कारण सरकारकडून या योजनेचा तिसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यामध्ये आता जमा होण्यास दिनांक 25 सप्टेंबर 2024 पासून सुरू झालेली आहे. परंतु कोणत्या महिलांना या योजनेचा तिसरा हप्ता मिळाला आणि त्याची रक्कम काय आहे हे या संदर्भात आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. फक्त याच बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत 4,500 रुपये. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी सुरुवातीला अर्ज केले होते परंतु काही कारणामुळे त्यांना या योजनेचा हप्ता मिळाला नाही, अशा सर्व महिलांना या योजनेच्या तिसऱ्या हप्त्यांमध्ये त्यांच्या बँक खात्यात 4,500 रुपये सरकार जमा करणार आहे. आणि काही महिलांच्या खात्यात 25 सप्टेंबर 2024 रोजी बुधवारी सकाळी 9 वाजता महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. तर पहा, 25 सप्टेंबरपासून 9 वाजल्यापासून पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. तसेच 26 सप्टेंबरला देखील 9 वाजल्यापासून पैसे आलेले होते काल महिलांच्या खात्यामध्ये. तसेच आज 27 तारीख असून देखील आजही काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. तर ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आपण वाचूया. ज्यांना 25-26 तारखेला पैसे आले नाही त्यांच्यासाठी देखील ही महत्त्वाची माहिती आहे. पुढील 4 दिवसात जमा होणार या योजनेचा तिसरा हप्ता. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आज दिनांक 25 सप्टेंबर 2024 ते 29 सप्टेंबर 2024 पर्यंत या योजनेचा पैसा सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. याकरिता महिलांनी तात्काळ आपली बँक खाते आधार लिंक करून घ्यावे, जेणेकरून या योजनेचा पैसा महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल. पहा, यांनी सांगितलेलं ज्यांना 25-26 ला पैसे मिळाले नाहीत त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही. 29 तारखेपर्यंत तुम्हाला पैसे मिळून जातील. परंतु तुम्ही DBT एनेबल करणं, तसेच आधार
बँकेशी लिंक करणं अत्यंत गरजेचं आहे, तेव्हाच तुम्हाला या योजनेचा किंवा हे पैसे मिळतील. तर पहा, या महिलांना मिळणार तिसरा हप्ता म्हणजे 1,500 रुपये कोणाला मिळणार ते देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून 3,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत, अशा सर्व महिलांना या योजनेच्या तिसऱ्या हप्त्यात 1,500 रुपये मिळणार आहेत. म्हणजे ज्या महिलांना 3,000 अगोदरच मिळालेले आहेत त्यांना फक्त 1,500 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत, हे लक्षात घ्यावे. आणि ज्यांना अजून एकही रुपया मिळालेला नाही अशाच महिलांना 4,500 रुपये या ठिकाणी देण्यात येत आहेत. तर पुढे पाहूया, कायमस्वरूपी अर्ज रद्द झालेल्या महिलांना पुन्हा एकदा मिळणार का संधी? तर पहा, तर ज्यांना एकही रुपया मिळाला नाही त्यांना 4,500 रुपये प्रत्येकी मिळालेले आहेत आणि उरलेल्या ज्या महिला आहेत त्यांना पहिला आणि दुसरा हप्ता मिळालेला आहे त्यांना 1,500 रुपये देखील मिळणार आहेत असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. पहा, आता अर्ज रद्द झालेल्या महिलांना पुन्हा संधी मिळणार का हे आपण पाहूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केला होता परंतु काही कारणास्तव किंवा तांत्रिक अडचणीमुळे त्या महिलेचा अर्ज कायमस्वरूपी रद्द झालेला आहे, अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सरकार अशा सर्व महिलांना पुन्हा एकदा अर्ज करण्याची संधी देणार आहे. पहा, ज्यांना फॉर्म भरण्यासाठी अडचणी आल्यात किंवा ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्यांनी परत एकदा अप्लाय करू शकता अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही पुन्हा एकदा ट्राय करू शकता आणि फॉर्म भरू शकता. त्याच्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. 30 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवलेली आहे. ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्यांनी परत एकदा ट्राय करू शकता. तर पहा, तुम्ही लेट जरी फॉर्म भरला तरी काळजी करण्याचं कारण नाही, कारण सर्व हप्ते तुम्हाला ऑक्टोबरमध्ये मिळून जातील. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या एकत्रित 3ही हप्ते तुम्हाला ऑक्टोबरमध्ये मिळून जातील. म्हणून टाईम संपत आलाय, पैसे मिळणार नाहीत या महिन्यामध्ये म्हणून फॉर्म भरायचा ठेवू नका. तर फॉर्म भरून घ्या, तुम्हाला ऑक्टोबरमध्ये देखील याचे पैसे 3ही हप्त्यांचे एकत्रितच मिळून जातील. तर पहा, बऱ्याच महिलांना पैसे जमा झाल्यावर SMS देखील येत आहे. त्याच्यामुळे निश्चिंत राहा आणि फॉर्म भरून घ्या. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. काही अडचणी असल्यास कमेंटद्वारे कळवा. भेटूया अशाच नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.